जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या टेट एक्झाम व IBPS पॅटर्नची कोणतीही जी एक्झाम असेल, तलाठी भरती असू दे किंवा इतर एक्झाम असू दे, खास करून आपण टेट एक्झामला टार्गेट करून गणिताची जी आपली गणित विषय हा जो आपला 30 मार्काला आहे, त्याच्यामध्ये हा सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक जवळपास 5 ते 6 मार्काला आहे। तर आपण या सिम्प्लिफिकेशन या टॉपिकवर आधारित काय पाहणार आहोत, एक्झाम्पल पाहणार आहोत। सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक पाहणार आहोत, अगदी बेसिकपासून आणि कोर कन्सेप्टपासून पाहणार आहोत। तर सिम्प्लिफिकेशन चांगल्या प्रकारे तुम्हाला समजावं, याकरता तुम्हाला गणिताचं काही बेसिक चांगलं असावं। तर आधी त्या बेसिक विषयी थोडं सांगतो। तर सगळ्यात आधी सिम्प्लिफिकेशन, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सोपे रूप देणे। तर सिम्प्लिफिकेशनमध्ये एक्झाम्पल कशा टाईपचे असतात, एक्झाम्पल या टाईपचे असतात। 64% ऑफ 2500 म्हणजे 2500चे 64%, 75% ऑफ 1600 म्हणजे 1600चे 75% बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले 112। तर मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल, म्हणजे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी जर x असेल तर मग आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असली पाहिजे ती काढायची असते आपल्याला सिम्प्लिफिकेशनच्या एक्झाम्पलमध्ये सहसा। तर काय करायचं पहा आपल्याला। तर सिम्प्लिफिकेशन हे चांगलं समजावं, याकरता आपल्याला गणिताचं काही बेसिक गोष्टी समजाव्या। अगदी सुरुवातीपासून आपण पाहूया गणिताचा जो पहिला रूल आहे, कोणता रूल आहे पहिला गणिताचा? गणिताचा पहिला रूल जो आहे तो आहे बॉडमॉस। कोणता रूल? बॉडमॉस। ओके, किंवा आपण मराठीत त्याला काय म्हणतो, कंचे भागू बेव। मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, कंचे भागू बेव। तर काय आहे बॉड, बी म्हणजे ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, कंस, ब्रॅकेट, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, कंस, राईट। बी म्हणजे ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजे कंस। चे म्हणजे ऑफ, चेचा अर्थ काय व्हायला, चेचा अर्थ व्हायला ऑफ, चेचा अर्थ ऑफ। डीचा अर्थ डिव्हिजन, डीचा अर्थ काय व्हायला, डीचा अर्थ व्हायला डिव्हिजन, डिव्हिजन म्हणजे भागाकार, डिव्हिजन म्हणजे काय, हे भागाकाराचं चिन्ह, पूर्ण भागाकार असा शब्द लिहित नाही, जास्त जागा लागेल। डिव्हिजन म्हणजे भागाकार। गुचा अर्थ काय व्हायला, गुणाकार, गुचा अर्थ काय व्हायला, गुणाकार, गुणाकार म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन। गु मधला गु म्हणजे गुणाकार, गुणाकार मल्टिप्लिकेशन। आणि बे म्हणजे काय, बे म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे काय, ॲडिशन। बे म्हणजे बे कशासाठी आहे, बेरीजसाठी, ॲडिशनसाठी। आणि यस कशासाठी आहे, सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी। हा बॉडमॉस रूल समजा, ही प्रायोरिटी लिस्ट आहे। म्हणजे आपण ज्यावेळेस सिम्प्लिफिकेशनचं एक्झाम्पल सॉल्व करू लागलो, तर त्यावेळेस आपल्याला आधी काय करायचं, आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा, ओके। त्याच्यानंतर काय सॉल्व करायचं, भागाकार सॉल्व करायचा, त्याच्यानंतर गुणाकार सॉल्व करायचा, त्याच्यानंतर बेरीज सॉल्व करायची, आणि त्याच्यानंतर वजाबाकी सॉल्व करायची। या ऑफचा अर्थ देखील गुणाकारच होतो। जर गुणाकार आणि ऑफ हे दोन्ही चिन्ह आले असेल तर ऑफवाला गुणाकार आधी करायचा असतो। मी नंतर ते एक्झाम्पल घेणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका। आता प्रायोरिटी लिस्ट आहे, ही काय प्रायोरिटी लिस्ट आहे, म्हणजे प्राथमिकता कशाला द्यायची, आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं। 1 नंबर आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा, 2 नंबरला मग काय सॉल्व करायचं, ऑफ, 3 नंबरला काय सॉल्व करायचं, डिव्हिजन, ऑफवाला गुणाकार, 4 नंबरला काय सॉल्व करायचं, मल्टिप्लिकेशन, 5 नंबरला ॲडिशन, आणि 6 नंबरला सबट्रॅक्शन। म्हणजे ही प्राथमिकता आहे। आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं, मग ऑफवाला गुणाकार सॉल्व करायचं, मग डी फॉर डिव्हिजन सॉल्व करायचं, भागाकार, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार, ए म्हणजे ॲडिशन, बी आणि यस म्हणजे सबट्रॅक्शन बेरीज। मराठीमध्ये पण खाली काय लिहिलेले। आता ब्रॅकेट कसे सॉल्व करणार, ब्रॅकेट आपल्या याच्यामध्ये 4 प्रकारचे ब्रॅकेट असतात। ज्यावेळेस आपण IBPSचे एक्झाम्पल सॉल्व करायलो, ओके, IBPS बँकिंगचे एक्झाम्पल घेतात, मग बँकिंगमध्ये आणखीन एक ब्रॅकेट असतो पहा। एक ब्रॅकेट असतो लाईन ब्रॅकेट, एक काय असतो, लाईन ब्रॅकेट। लाईन ब्रॅकेट म्हणजे रेषीय कंस, आपण काय म्हणतो त्याला, रेषीय कंस। लाईन ब्रॅकेट असतो जो असा असतो, रेषीय कंस म्हणा तुम्ही। मग पुढचा एक ब्रॅकेट असतो सिंपल ब्रॅकेट, एक ब्रॅकेट काय असतो, सिंपल ब्रॅकेट। सिंपल ब्रॅकेट म्हणजे साधा कंस, कसा कंस, साधा कंस, ओके, त्याला तुम्ही सिंपल ब्रॅकेट म्हणता, साधा कंस असा असतो, ओके। सिंपल ब्रॅकेट नंतर पुढचा ब्रॅकेटचा प्रकार काय असतो, पुढचा ब्रॅकेट असतो कर्ली ब्रॅकेट। कर्ली ब्रॅकेट हे असं असतं, कर्ली ब्रॅकेट, ओके, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये महिरपी कंस, काय म्हणतो, महिरपी कंस। कर्ली ब्रॅकेटला मराठीमध्ये काय म्हणतो, महिरपी कंस, महिरपी कंस। महिरपी कंस कसा असतो, असा असतो। आणि मग काय असतो स्क्वेअर ब्रॅकेट, मग काय असतो स्क्वेअर ब्रॅकेट। स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, स्क्वेअर ब्रॅकेट आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला, चौकटी कंस, कसा कंस म्हणतो, चौकटी कंस, तो असा असतो। ही ब्रॅकेटची प्रायोरिटी लिस्ट आहे। मग ज्यावेळेस हे सगळे ब्रॅकेट आले असतील त्यावेळेस आधी तुम्हाला कोणता ब्रॅकेट सॉल्व करायचा, लाईन ब्रॅकेट, मग सिंपल ब्रॅकेट सॉल्व करायचा, मग कर्ली ब्रॅकेट सॉल्व करायचा, आणि मग चौकटी कंस सॉल्व करायचं। हे झालं ब्रॅकेटच्या बाबतीत, बॉडमॉस रूलच्या बाबतीत। असं येईल 10 - 2 + 5, तर पॉझिटिव्हवाले नंबर आधी मिळतात, 10 आणि 5 15, हे 2 पॉझिटिव्हवाले नंबर, आणि त्याच्यातून -2, म्हणजे याचा आन्सर काय असेल, याचा आन्सर 17 असेल। जर मग हे हा असा आला मायनस, या प्रकारे 10 मायनस ब्रॅकेटमध्ये काय 2 +
5, तर याचा आन्सर काय येईल, हे 10 आणि हे मायनस ब्रॅकेटमधले 2 + 5 काय झाले, ब्रॅकेटमध्ये 7, म्हणजे 10 - 7, याचा आन्सर काय आलं 3. जर याच्याऐवजी असं आलं लाईन ब्रॅकेट 10 - 2 + 5, तर या 2 प्लस लाईन ब्रॅकेट हा ह्या ब्रॅकेटसारखंच काम करतं. म्हणजे 10 मधून 2 + 5 ही बेरीज वजा, याचा अर्थ काय होतो, 10 मधून 2 + 5 ही बेरीज वजा, 10 - 2 + 5 हे सांगितलं. ॲडिशन आल्यावर काय करायचं, ॲडिशनमध्ये तुमचा गोंधळ होऊ नये, याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ काय होईल ते सांगितलं. आता डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन एक सोबत आलं, जर डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन एक सोबत आलं तर गोंधळून जायचं नाही. समजा तुम्हाला असं या प्रकारे आलं 20 डिवायडेड बाय 1/10 × 2, 20 डिवायडेड बाय 1/10 × 2, तर हे कॅल्क्युलेशन कसं करणार तुम्ही, 20 डिवायडेड बाय 1/10 × 2. पहिले 20 जशाला तसे राहतील, डिवाईडचं होईल मल्टिप्लाय, आणि हा 1/10 पलटी मारेल, ओके, हा होईल 10/1 आणि इंटूचे 2, तर मग तुमचा आन्सर काय येईल, 20 × 10 200 आणि 200 दोन्ही काय 400, याचा आन्सर येणार 400, याचा आन्सर काय येणार 400. हेच जर असं आलं असतं, समजा हा भागाकार असा आला असता 10 डिवायडेड बाय 1/2 ऑफ 2, 10 डिवायडेड बाय 1/2 ऑफ 2, तर हा ऑफवाला गुणाकार आधी करायचा तुम्हाला, ठीक आहे, ऑफवाला कॅल्क्युलेशन आधी करायचं असतं त्या केसमध्ये. 10, ओके, हे डिवाइडचं चिन्ह इथं आणि ऑफवाला आधी, ओके, हे डिवायडेड बाय 1/2 आणि ऑफवाला आधी करायचं, मग ऑफवाला आधी करायचं, 2 कॅन्सल, मग याचा आन्सर काय येईल 10 होईल. काय व्हायला लागले, काय बेसिक गोष्टी मी तुम्हाला काय सांगायला लागलो त्याच्याकडे लक्ष द्या. पहा, आपल्याला सिम्प्लिफिकेशनसाठी काय काय बेसिक गोष्टी लागणार ते सांगायलो. ज्यावेळेस 2 फ्रॅक्शन येतील, समजा 1/2 + 3/5, तर 2 फ्रॅक्शन कसे ॲड करतात, दोघांचा छेद समान करण्यात या प्रकारे ॲड करा. छेदाछेदांचा गुणाकार 2 × 5 = 10, पहिला क्रॉस 5, दुसरा क्रॉस 3, ओके, म्हणजे 8/10, काय होणार आहे 8/10. डिव्हिजन आली, ओके, डिव्हिजन आली तर कशी करतात डिव्हिजन, समजा या प्रकारे आलं 10/3, ओके, डिवायडेड बाय 4/5, या केसमध्ये ही डिव्हिजन कशी करतात, ही डिव्हिजन अशी होते, 10/3 पहिला फ्रॅक्शन जशाला तसा, आणि ह्या भागिलेचं काय होतं गुणिले, आणि दुसरा फ्रॅक्शन पलटी मारतो 5/4, मग या केसमध्ये काय होईल 10 × 5 = 50 आणि 50/4 × 12. त्याला तुम्ही सोपं रूप देऊ शकता, ही वेगळी गोष्ट आहे, ओके. याला आणखी सोपं रूप दिलं तर हे काय होईल 25 आणि हे काय होतील 6. डिव्हिजन मल्टिप्लिकेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे काय झाल्या पाहिजे, समजल्या पाहिजे. समजा अशा प्रकारे आहे, इकडे पहा, माझी बेसिक सांगायला हा सगळे सिम्प्लिफिकेशनसाठी जे बेसिक लागणार ते. समजा हे 100 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय, इकडे पहा काय म्हणतो, 100 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 2, ओके. असं एवढ्या वेळेस डिव्हिजनचं साईन आलं तर मग काय करताल, काही नाही, एवढ्या वेळेस जर डिव्हिजनचं साईन आलं तर हा गुणाकार एवढा सोपा आहे. कसा, तुम्हाला काय करायचा, पहिला नंबर जो 100 आहे तो न्यूमरेटरमध्ये जशाला तसा घ्यायचा आहे, ओके. याला आपण काय म्हणतो रेलगाडी अप्रोच, म्हणजे इंजिन वरचं इंजिन जशाला तसं खाली सगळे डबे गुणाकारात, म्हणजे काय 10 × 5 × 2, तर काय होईल मग या 0ने हा 0 कॅन्सल झाला आणि हे 5 × 2 = 10 आणि 10 कॅन्सल झाले, मग काय आलं 1, भागाकारात कॅन्सल झाल्यावर 1, आन्सर काय आलं आन्सर. किंवा हा गुणाकार 10 × 5 = 50, 50 × 2 = 100, 100 कॅन्सल झाले 1. किंवा जर भागाकार असा आला तर मग कसं करतात, हा याच भागाकाराला जर हे भागाकार जर असा असला 100 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 2, जर या पोझिशनला ब्रॅकेट आला असतं, या पोझिशनला जर ब्रॅकेट आला असतं तर त्या ब्रॅकेटचा अर्थ काय झाला असता, त्या ब्रॅकेटचा अर्थ असा व्हायला की आधी हा भागाकार करावा, बाकी नंतरचा भाग, नंतर भागाकार दुसरा करावा. म्हणजे याचा अर्थ असा व्हायला 100 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 5 म्हणजे 10/5 आणि डिवायडेड बाय 2, ओके. मग याला कॅन्सल केलं तर 5 × 2 = 10, म्हणजे हे काय आलं 100 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2, 100 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2. आता हा लागेल रेलगाडी अप्रोच, वरचा इंजिन जशाल तसं मग खालचे डबे अपॉनमध्ये गुणाकारात, म्हणजे याचा अर्थ काय होईल मग 100/2 × 2, म्हणजे काय झालं 100/2 × 2, 4 त्याला डिवाईड केलं तर काय आलं 25, ओके. 100चा चौथा भाग 25. अशा प्रकारे या काही बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला काय करायच्या लक्षात ठेवायच्या. आणखीन ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेऊ तर एक्झाम्पल शिकता ज्या बेसिक गोष्टीची गरज पडेल ते पण सांगू. थोडं पर्सेंटेज विषयी सांगतो. पर्सेंटेज आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पर्सेंटेजनं आपलं खूप काम आणणार आहे. या ठिकाणी दिसत पहा पर्सेंटेजचं काय, जर समजा x%, मी काय म्हणलो x%, तर x%चा अर्थ होतो x/100. x%चा अर्थ काय होतो, पर्सेंट म्हणजे याचा अर्थ असा की छेद 100 असणारा अपूर्णांक. x% म्हणजे x/100. मी जर म्हणलो 2%, तर त्याचा अर्थ 2/100, ओके.
जर मी असं म्हणलो की 25%, तर त्याचा अर्थ काय होतो 25/100. ओके, जर मी असं म्हणलो 5%, तर त्याचा अर्थ काय होतो 5/100. पर्सेंट मीन्स अपॉन 100. ओके, पर्सेंट किंवा नुसतं पर्सेंट 1%. 1%चा अर्थ होतो 1/100. पर्सेंट मीन्स 1/100. हे थोडं कशाविषयी सांगितलं, हे थोडं पर्सेंटविषयी सांगितलं. पर्सेंटमध्ये आणखीन कॉम्प्लिकेशन झालं. समजा पर्सेंटमध्ये असं सांगितलं 14.2/7%. 14.2/7%, 14.260%. तर मग कसं करताल तुम्हाला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात रूपांतरित करताल आधी. मग कसं होईल 14×7=98. इकडून इकडे जाताना गुणाकार 14×7=98. 98 2 100. ओके, 100/7. आणि या पर्सेंटचा अर्थ काय होतो, या पर्सेंटचा अर्थ पुन्हा पर्सेंटचा अर्थ काय होतो, पर्सेंटचा अर्थ होतो 1/100. पर्सेंटचा अर्थ होतो 1/100. तर मग 100 ना 100 कॅन्सल झालं, मग काय आलं 7. तर हे झालं पर्सेंट. या काही बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला काय कशा करता या तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करता आल्या पाहिजे, त्या या बेसिक गोष्टी आहेत. चला आता आपण एक्झाम्पलकडे जाऊ. पहिले एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू बोर्डावर. सिम्प्लिफिकेशन. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल या ठिकाणी प्रश्नचिन्ह, या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल. एकदा उदाहरण वाचू. उदाहरण काय 64% ऑफ 2500, 2500चे 64% अधिक 75% ऑफ 1600 म्हणजे 1600चे 75% बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले 112. आणि विचारलं काय मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल. खाली पर्याय दिले 28, 21, 24, 32, 25. चला आपण आन्सर काढूया. आधी मी तुम्हाला आन्सर कन्सेप्टनुसार पण सांगणार आहे आणि मग नंतर थोडी ट्रिक पण सांगणार आहे. कन्सेप्टनुसार काय व्हायला पहा, आताच सांगितलेलं तुम्हाला X%. आताच काय सांगितलं होतं, X%चा अर्थ काय होतो X/100. तर मग 64%चा अर्थ काय होईल, 64%चा अर्थ होईल 64/100. कारण मी आधी कशानुसार सांगणार तुम्हाला, कन्सेप्टनुसार सांगणार आहे, मग ट्रिकनुसार सांगणार. पहा या ठिकाणी आन्सर काढेल 64%. हे आहे 64%. 64%चा अर्थ काय झाला 64/100. आणि ऑफचा अर्थ गुणिले. ऑफ म्हणजे काय असतं, आता बॉडमसमध्ये सांगितलं, ऑफ म्हणजे गुणाकार. आणि काय मग 2500, पुढं काय 2500 प्लस 75%. X% म्हणजे X चे 100, 64% म्हणजे 64/100. तर 75% म्हणजे काय 75/100. 75/100. तर मग ते काय झाले 75% झाले 75/100. पुन्हा या ऑफचा अर्थ काय व्हायला, पुन्हा या ऑफचा अर्थ व्हायला गुणिले. पुन्हा या ऑफचा अर्थ व्हायला गुणिले. मग प्रश्नचिन्हाच्या जागी आपण X लिहू. आपल्याला Xची किंमत, प्रश्नचिन्हाच्या जागी काय संख्या काढायची म्हणजे आपल्याला Xची किंमत काढायची. तिथे घेऊ X आणि मग गुणिले काय 112 आहे. राईट. काय होणार आहे, छेदातले हे 2 0, अंशातले हे 2 0 कॅन्सल होणार. या ठिकाणी पण अंशातले हे 2 0 आणि छेदातले हे 2 0 कॅन्सल होणार. मग कशात गुणाकार करणार आपण 25 आणि 64चा गुणाकार. 25 सक 150, 150 आणि ते 10 ते झाले 160 म्हणजे हे झाले 1600. राईट. प्लस 75. काय 75%. 16 गुणिले 75. 16 पंचे 80ला 0. 16 पंचे 80ला 0 हातच्याले 8. चला 1200. ठीक आहे. आणि पुढे काय X गुणिले आहे 112. 1200 आणि 1600 किती झाले पहा. हे 0 0 0 0 0चे ॲडिशन 0 आणि हे 6 आणि 2 झाले 8 आणि 1 आणि 1 2 2800. 2800 बरोबर X इंटू काय X इंटू 112. हे 112 तिकडे गेल्यावर काय झालं, हे 112 तिकडे ट्रान्सफर झाल्यावर डिवाईड 128 सॉरी 2800 माफ करा. 6 2 8 1 1 2 2800 डिवायडेड बाय 112 इज इक्वल टू काय, इज इक्वल टू X. म्हणजे Xची किंमत काय भेटली आपल्याला, Xची किंमत भेटली भाग जाईल 7 भाग देईल 7 चौक 28. 7 चौक 28 आणि हे 7 चौक 28 आणि हे 2 0 उचलून वर ठेवले आणि हे काय झाले 7 1 7. किती बाकी उरली 4. 7 सख 42 म्हणजे काय भेटलं आपल्याला 400/16. काय भेटले 400/16. पुन्हा याला 16 डिवाईड केलं तर 16 1 16 16 2 32. किती उरले 8. 16 पंचे 80. तर किती आली Xची किंमत, Xची किंमत आली 25. 16 पंचे 80. Xची किंमत 25. कोणत्या ऑप्शनमध्ये, आपला ऑप्शन नंबर 5. Xची किंमत आली 25. आता यालाच ट्रिकनं सांगतो इथं. पहा यालाच आता शॉर्टकट ट्रिकनं बाय ट्रिक कसं होईल, थोडं बाय ट्रिक ट्रिकने. ट्रिकने काय होईल पहा 64%. एकदम शॉर्टकट ट्रिक, शॉर्टकटमध्ये आन्सर काढायचं. 64% ऑफ काय आहे, ऑफ 2500 बरोबर प्लस 75% ऑफ काय, ऑफ 1600 बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले काय प्रश्नचिन्ह गुणिले 112. काय होणार टेक्निक, तुम्ही इथं बारक्याने इथं ऑब्झर्व करा. पर्सेंटचा अर्थ काय होतो, पर्सेंट म्हणजे 100 आणि 100 कशासोबत करणार 2 0 सोबत कटणार.
पर्सेंट 2 झिरो सोबत कटणार, इकडे पहा. मग हा पर्सेंट काय होणार, हा पर्सेंट 2 झिरो सोबत कटला, पर्सेंट आणि 2 झिरो एकमेकाचे शून्य, पर्सेंट 2 झिरो सोबत कटला, झालं का. मग आली ही स्टेप काय आली. पुढची स्टेप आली 64 गुणिले 25 अधिक 75 गुणिले 16 बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले 112. 64 आणि 25चा गुणाकार हे इथे केला काय, 64 आणि 25चा गुणाकार 1600 अधिक 75 आणि 16चा गुणाकार आपण ऑलरेडी वरी केला, 75 आणि 16चा गुणाकार काय झाला 1200. प्रश्नचिन्हाच्या जागी आपण एक्स लिहिले तरी चालतं, प्रश्नचिन्हाच्या जागी लिहू एक्स गुणिले काय 112. यांचा गुणाकार काय झाला, यांचा गुणाकार सॉरी यांची बेरीज माफ करा, यांची बेरीज झाली 2800 बरोबर एक्स गुणिले 112. ते 112 इकडे आल्यावर काय झाले, 112 इकडे आल्यावर झाले डिवाईड, आणि 112 आणि 2800ला 112 डिवाईड केलं तर आपल्याला एक्सची किंमत किती भेटली, एक्सची किंमत भेटली 25. ट्रिकनं आपण काय करू शकतो, थोडं शॉर्ट मेथडनं थोडं कमी वेळेत, हे बाय कॉन्सेप्ट आणि बाय ट्रिक हे झालं. काय नाही, पर्सेंट कोणासोबत कॅन्सल होतं, पर्सेंट 2 झिरो, पर्सेंट आणि 2 झिरो एकमेकासोबत, हे पर्सेंट म्हणल्यावर काय होणार, या ठिकाणी दाखवले 64 पुन्हा 100 आणि हे 2 झिरो कॅन्सल होणार आहे आपण. चला पुढचं नेक्स्ट एक्झाम. 55% ऑफ 1400 प्रश्नचिन्हाचा स्क्वेअर अधिक 282. क्वेश्चन करेक्ट आहे का, प्रश्नचिन्ह 1400 अधिक प्रश्नचिन्हाचा स्क्वेअर 282 अधिक 12चा क्यूब, ते काय होणार 55%. 55 मी काय म्हणलो आता, हे आन्सर इथंच काढा. काय होणार, पर्सेंट आणि 2 झिरो कॅन्सल होतात, पर्सेंट आणि 2 झिरो कॅन्सल, आणखीन कुठे का नाही. म्हणजे इथं काय झालं 55 × 14 प्रश्नचिन्हाचा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर अधिक काय अधिक 282 आणि 12चा वर्ग काय होतो, 12 वर्ग नाही 12चा घन, 12चा घन होतो 12चा घन होतो 1728. राईट. मग काय होणार आहे 14 पंचे 70ला 0 हातचे आले 7, पुन्हा 14 पंचे 70 हे 77, 770 अधिक एक्सचा वर्ग अधिक 282 बरोबर 1728. हे 770 आणि 282 ॲड केले तर किती व्हायलेत, एक्स स्क्वेअर प्लस 0 आणि 2 अधिक 0 10 1052 बरोबर काय 1728. मग एक्स स्क्वेअर बरोबर काय व्हायला, एक्स स्क्वेअर बरोबर 1728 मायनस काय मायनस 1052. 1728मधून 1052 मायनस केले तर एक्स स्क्वेअरची किंमत काय येईल 8 - 2 6 बरोबर ना, 8 - 2 काय आता 676. ओके. आता ही एक्स वर्गाची किंमत आहे, आपल्याला कशाची पाहिजे, एक्स ची किंमत पाहिजे तर स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. दोन्ही बाजू एक्स वर्ग वर्गमूळ एक्स आणि 676 कशाचा वर्ग आहे, 676 26चा वर्ग आहे, प्लस किंवा मायनस 26, प्लस किंवा मायनस 26. कारण कोणत्याही संख्येचे वर्गमूळ 2 असतात. का 2 असतात, समजा तुम्ही ऋण 2चाही वर्ग केला, बाकीने पाहिजे ऋण 2चाही वर्ग केला तर ऋण 2चा अर्थ ऋण 2चा वर्ग म्हणजे ऋण 2 गुणिले ऋण 2, ऋण 2चा गुणाकार काय असतो धन 4, ऋण 2चा वर्ग ही धन 4 असतो आणि 2चा वर्ग ही काय असतो धन 4 असतो. म्हणून 4चे काय असणार, 4चे 2 वर्गमूळ असणार, धन 2 बी ऋण 2 बी. तसं मग मायनस 26चा वर्ग सुद्धा 676 होईल आणि प्लस 26चा वर्ग 676 होईल. म्हणून जर तुम्ही प्लस 26 असं उत्तर क्लिक केलं ते चुकीचे, तुम्हाला काय उत्तर क्लिक करावं लागेल, दोन्ही बोथ प्लस 26 देखील आणि मायनस 26 देखील दोन्ही, हे काय आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. चला आणखी काही क्वेश्चन, चला समोर आहे का आपण समोर आहे, चला काय आणखी क्वेश्चन. तर आता हे मी एक्झाम्पल ट्रिकने सांगणार, टेक्निकने तुम्हाला काय करताल पहा. हे 7.5 दोन्ही 15 होऊ शकतात आणि 7.5 त्रिक 7.5ची 4 पट काय होऊ शकते, 4 पट म्हणजे याला काय करू, याला 4 ने गुणू, 4 पट हे 30 होतील आणि याला काय करू 4 ने, याला 4 ने भागू. मग काय व्हायला पहा. आणि पर्सेंट आणि 00 काय होतात, कॅन्सल होतात. मागच्या आताच एक्झाम्पलमध्ये सांगितलं तुम्हाला, सांगितलं पर्सेंट म्हणजे काय 100 आणि 2 0 कटले. मग हे 7.5ची 4 पट काय झाली 30 बरोबर ना, 7.5 दोन्ही 15 आणि 15 दोन्ही 30, ही झाली 30 राईट. आणि ऑफचा अर्थ काय होतो, ऑफचा अर्थ होतो गुणिले, गुणिले हे झाले 72 गुणिले 72. आणि प्रश्नचिन्ह म्हणजे काय, प्रश्नचिन्हात जागी एक्स. याला कळालं का, याला 4 ने गुणलं आणि या 4ला कॅन्सल करण्यासाठी इथं 4 ने काय केलं भागलं. मग म्हणजे 4/4 घेतले, 4/4 म्हणजे याचा अर्थ काय होतो 1, म्हणजे त्याला 1 न गुणलं, आलं लक्षात, गुणिले 4 भागिले 4 केले. मग प्लस काय प्लस 450. पर्सेंट आणि हे 2 0 काय झाले कॅन्सल, पर्सेंट आणि 2 0 कॅन्सल. 15 आणि ऑफ म्हणजे काय गुणिले काय 32. सॉरी इथं जर आपण 4 न भागलं 72ला, 4 न भागलं नाही ना आपण, सॉरी 18 चौक 72, कितीचा भाग बसेल 18चा. इथं 4 न भागलं कितीचा भाग बसेल, इथं 18चा भाग बसेल, म्हणजे इथं 72 न येता काय येतील, सॉरी इथं 18 येतील बरोबर आहे. हां पुढच्या स्टेपला काय होईल, हे 18 त्रिक 54 540 छेद
एक्स अधिक 450 बरोबर 15 दुने 30ला 0 हातचे 3 15 त्रिक 45 आणि 3 48 480 हे काय झाले 480. मग काय होणार पुढच्या स्टेपला हे 540 अपॉन एक्स राहू द्या 480 आणि ते प्लस 450 इकडे आल्यावर काय होतील मायनस 450 म्हणजे काय झालं 540 छेद एक्स आणि उत्तर किती आलं हे झाले 480 मायनस 50 30 हे 30 इकडे गेल्यावर काय होतील भागिले हा एक्स इकडे येईल हां तर काय झालं मग हा एक्स इकडे आला गुणिले झाला आणि 30 इकडे आले भागिले झाले 540 भागिले 30 काय झालं 0 न 0 कॅन्सल झाला आणि 3 ने याला भागल्यावर 3 1 3 किती बाकी उरली 2 3 8 24 म्हणजे एक्सची किंमत किती आली एक्सची किंमत आली 18 एक्स आलाय 18 एक्स किती आलाय 18 कुठे एक्स 18 हे आपलं आन्सर हो एक्स आहे 18 कळलं टेक्निकने सांगितलं ट्रिकने सांगितलं हां नेक्स्ट एक्झाम्पल पहा हा पण एक्झाम्पल तुम्हाला सांगतो टेक्निकने काय करताल पहा तुम्हाला सोपं जावं याला 100 करू कसे 100 करताल इथं घेतले +4 आणि -4 म्हणजे 0 ॲड केला +4 -4 म्हणजे काय होतं +4 -4 म्हणजे काय झालं 0 म्हणजे 0 ॲड केला त्याच्यामध्ये कसं झालं मग पहा हा झाला एक्सचा स्क्वेअर प्रश्नचिन्हाचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर आणि हे काय झाले प्लस 224 आणि 4 काय झाले 228 आणि -96 -4 काय झाले -100 हे झाले -96 -4 -100 85% म्हणजे काय टक्केसोबत 2 0 कॅन्सल करायला नाही तिथं मग आपण 85ला काय करू शकतो 85ची दुप्पट केली तर काय होईल 80 80 160 170 होईल राईट 170 होईल म्हणजे याची काय करूया याची दुप्पट करूया आणि ह्या 2ला कॅन्सल करू इथं 2 घेऊन म्हणजे हे भागिले 2 गुणिले 2 कॅन्सल म्हणजे इथं काय होईल 85ची 80ची दुप्पट 160 80 80 160 म्हणजे हे 170 हे काय झाले 170 राईट आणि काय हे पर्सेंट जसं तसं ऑफचा अर्थ काय होईल 85 दुनी 170% ऑफचा अर्थ गुणिले 280 याला 2 न भागलं काय होतील 14 आणि हे 0 म्हणजे हे झाले 140 आणि प्लस काय +34 मग काय होणार आता या पर्सेंट सोबत हा जो पर्सेंट दिसायला या पर्सेंट सोबत हे अंशातले 2 0 काय झाले कॅन्सल पर्सेंट म्हणजे छेद पर्सेंटचा अर्थ काय असतो आता सांगितलं पर्सेंटचा अर्थ असतो छेद 100 म्हणजे हे छेदातले 2 0 आणि हे अंशातले 2 0 काय झाले कॅन्सल या ठिकाणी काय एक्सचा वर्ग 228 मधून 100 गेले तर काय झाले 128 ओके ट्रिकनं फास्ट कॅल्क्युलेशन व्हावं 128 आणि हा काय हा 70 गुणिले सॉरी माफ करा 17 हा काय 17 गुणिले 14 अधिक 34 काय होणार पुढच्या स्टेपला x² अधिक 128 17 आणि 14 यांचा गुणाकार 17 17 23 238 अधिक काय 34 पुढं x² प्लस 128 हे डिटेलचा आन्सर काढून तुम्ही याला शॉर्ट पण काढू शकता डायरेक्ट ही बेरीज करून टाका काय होईल इथं हे 238 प्लस 34 आणि प्लस 128 इकडे आल्यावर काय होतील -128 मग काय प्लस 128 इकडे आले तर होतील -128 हे इथून गेले इकडे आले -128 तर x² बरोबर 238 मधून 128 गेले तर काय 8 + 8 0 3 - 2 1 2 - 1 1 अधिक काय 34 म्हणजे काय झाले x² बरोबर 110 आणि 34 झाले 144 x² बरोबर 144 दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतली x² चे स्क्वेअर रूट x आणि 144 चे वर्गमूळ 12 म्हणजे काय येईल ते +12 किंवा -12 पण आपल्या इथे -12 आन्सर नाही फक्त +12 आन्सर आहे तर आपला आन्सर काय +12 चला आणखीन 2 एक्झाम्पल पाहूया चला प्रश्न तोच आपला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल नव्हे काय प्रश्नचिन्ह गुणिले 7 अधिक 337 बरोबर 5 चा घन अधिक 436 काय होईल चला करूया प्रश्नचिन्हाच्या जागी आपण काय लिहूया x खाली पर्याय दिलेले ना प्रश्नचिन्हाच्या जागी x गुणिले 7 अधिक काय 337 5 चा घन 125 अधिक काय 436 पुढे आहे 436 काय झाली x गुणिले 7 किंवा त्याला 7x असं सुद्धा तुम्ही लिहू शकता आपण x गुणिले 7 असं राहू देऊ अधिक 300 काय अधिक 337 हे 6 आणि 5 11 ला 1 हाताला 1 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि काय झाले 561 हे झाले 561 काय होईल हे x गुणिले 7 सध्या तसंच राहू दे 561 -337 x गुणिले 7 561 -337 561 -337 किती होईल 224 हे झाले 224 हे गुणिले 7 इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय झाले
224 भागिले 7, 7 नाही आला भागिले 7 त्रिक 21, एक बाकी उरली 7 दुनी 14. तर x ची किंमत काय आली? x ची किंमत आली 34. x ची किंमत 34 आली. कुठे x ची किंमत 34 ऑप्शन? x ची किंमत 34 कदाचित हा ऑप्शन असावा. 7 त्रिक 21, 7 चौक नाही 7 त्रिक 21 किती उरली? 1, 7 दुनी 14 सॉरी 32, 7 त्रिक 21 32. x ची किंमत आहे 32. कुठे 32 ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 5. ओके 32. चला हा एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. प्रश्नचिन्हात जागी काय येतं? x भागिले 6 म्हणजे असं x भागिले 6 झालं की हे x भागिले 6 x भागिले 6. 12चा वर्ग 144, 12चा वर्ग झाला 144 मायनस 2304चं वर्गमुळे 48, 2304चं वर्गमुळे काय 48 इज इक्वल टू 14, इज इक्वल टू नुसती 14 14चा स्क्वेअर पाहूया. 14चा स्क्वेअर हां सॉरी या ठिकाणी काय या ठिकाणी आहे 14चा स्क्वेअर. तर 14चा स्क्वेअर काय होईल? 196. 14चा स्क्वेअर होईल 196. 96 हे किती आले? 96. x छेद 6 अधिक 96 बरोबर 196. पुढे x छेद 6 196 आणि ते प्लस 96 इकडे आल्यावर काय झाले? मायनस 96. तर x छेद 6 196 मधून 96 गेले तर किती राहिले? 100. हे भागिले 6 इकडे आल्यावर काय झाले? गुणिले 6. 100 गुणिले 6 किती आलं? x ची किंमत आली 600. म्हणजे प्रश्नचिन्ह जाईल काय असेल? 600. कुठे 600? ऑप्शन 3 मध्ये प्रश्नचिन्ह 600. चला आणखीन एक्झाम्पल पाहूया. पुढचं एक्झाम्पल आहे वर्गमुळात 196 गुणिले वर्गमुळात 144 गुणिले 20% ऑफ 500 बराबर प्रश्नचिन्ह अधिक 1256 आणि खाली पर्याय दिलेले. याच्यापैकी काय आन्सर आहे ते काढायचं आपल्याला. पहा 196 कशाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे 196 बरोबर आहे. तर मग 196चं वर्गमूळ काय? 14चा वर्ग 196, 196चं वर्गमूळ 14 गुणिले 12चा वर्ग 144 म्हणून 144चं वर्गमूळ 12. पर्सेंट आणि डबल झिरो काय झाले? कॅन्सल. पुढे पुन्हा गुणिले काय 20 इंटू काय 5 बरोबर आहे. त्याच्या पुढे काय? क्वेश्चन मार्क प्रश्न चिन्ह अधिक 1200 काय 56. हा जर गुणाकार केला तर काय होईल बरं? 12 चौक 48 ला 8 हातचे आले 4. 12 चौक 48 ला 8 हातचे 4. 12 1 12 आणि 4 16 राईट. गुणिले 16 गुणिले 20 5 100 20 5 100 म्हणजे काय होईल? 168 00 168 00 168 1 168 168 1 168 16080. 16080 या क्वेश्चन मार्कच्या जागेवर लिहू x. ओके क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय लिहू? x अधिक 1256. मग काय होईल पुढच्या स्टेपला? x ते 16080 आणि इकडचे प्लस 1256 तिकडे गेल्यावर मायनस 1256. तर x बरोबर काय? 16080 मधून 1256 गेल्यावर उत्तर येईल 14,000 म्हणतोय. उत्तर कोणतं येईल? 15,544. 15,544 कोणता आन्सर आहे आपलं? 15,544 हे पहिलं आपलं आन्सर आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट 17चा वर्ग 200 डायरेक्ट करायला इथे गेलो. 17चा वर्ग 289 हे पर्याय आहे त्याचे. अधिक 6 गुणिले 13चा वर्ग काय 169. 6 गुणिले 13चा वर्ग 169 वजा 200 काय 12 गुणिले 6 आणि प्रश्नचिन्हात जागी काय लिहूया? x काय व्हायला बरं? हे 289 राहू दे थोड्या काळापुरते हे असे. अधिक 6 ने याला गुणलं तर 6 9 54 ला 4 हातचे 5 6 6 36 36 आणि 5 41 ला 1 हातचे 4 6 1 6 आणि 4 10 1014 वजा या दोघांचा गुणाकार आता 212 आणि 6चा 6 दुनी 12 ला 2 हातचा 1 6 1 6 आणि हातचा 1 7 आणि 6 दुनी 12 राईट. 6 दुनी 12 ला 2 हातचा 1 6 आणि 1 7 6 दुनी 12 1272 बरोबर काय x. आता या दोघांना ऍड करून त्याच्यातून काय वजा करायची? 1272 बरोबर आहे. तर काय होईल? या दोघांची बेरीज केली तर 9 1303 मायनस 1200 काय 72 बरोबर x. 1303 मायनस 1272 बरोबर x. आता काय करायचं? 1303 मायनस 1200 मग काय आलं x बरोबर 1313 मधून 1272 गेले 31 बरोबर x म्हणजे x बरोबर 31. कोणता आन्सर आहे आपला? हे क्वेश्चन नंबर 2. ओके चला आणखी पुढे आणखी 2. नेक्स्ट पुढचे प्रश्न काय? 12 गुणिले 15 अधिक 27 मायनस प्रश्नचिन्ह बरोबर 28% ऑफ 400 आणि इकडे एक प्रश्न आहे खाली त्याचे लालशाहीमध्ये त्याचे काय लिहिले पर्याय लिहिले. चला सॉल्व्ह करू. पहिला प्रश्न इथला बोर्डावर पहिला या अर्थाने काय होईल? 15 दुनी 30 ला 0 हातचे आले
3 डायरेक्ट गुणाकार करून टाकलं मी या दोघांचं इकडं. 15 2 30ला 0 हातचे 3, 15 1 15 3 18 हे झाले 180. ओके, प्लस काय प्लस 27 मायनस प्रश्नचिन्हात जागी काय लिहूया, प्रश्नचिन्हात जागी x 28%. काय पर्सेंटनं 2 0 काय होऊन जाईल कॅन्सल, पर्सेंट आणि 2 0 कॅन्सल म्हणजे 28 गुणिले 4. चला कॅल्क्युलेशन करू. 180 आणि 27, 180 आणि 20 200 हे झाले 207. काय झाले 207 मायनस x बरोबर. हा 4 8 32ला 2 हातचे 3, 4 2 8 आणि 3 11. काय होणार आहे हे 207 ते प्लस 112 तिकडे गेल्यावर मायनस 112 आणि ते मायनस x इकडे आल्यावर काय होणार प्लस x. काय होणार मग x बरोबर 207 मायनस 112 हे झाले 95. करून पाहायचं येस 207 किंमत आली 95. कुठे पर्याय क्रमांक 2. पुढे फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 25% म्हणजे याला लिहू आपण 25% म्हणजे 25/100. हां ऑफ म्हणजे काय झालं, ऑफ म्हणजे झाला इंटू, पुन्हा 30% म्हणजे काय 30/100. थोडं बारकाईने पहा. पुन्हा हा ऑफ म्हणजे इंटू, हे प्रत्येक ऑफच्या जागेवर इंटू म्हणजे गुणिले 950. अधिक या दोघांचा गुणाकार करू. 6 3 18 8 हातचा 1, 6 7 42 आणि हातचा 1 43 हे झाले 438. बरोबर प्रश्नचिन्ह जागी काय लिहू x. काय होणार बरं 25 1 25 25 चौक 100 हे 0 आणि हे 0 कॅन्सल झाला. पुन्हा हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. काय उरलं बरं न्यूमरेटरमध्ये, इथं उरले 1/4, इथं काय उरले, इथं उरले सॉरी इथं 1/4 इंटू इथं काय उरले 3 काय नाही म्हणजे 1 आणि इथं काय उरले 95 प्लस काय प्लस 438 बरोबर काय x. न्यूमरेटरमध्ये 95 इंटू 3 काय होईल, हे सगळे अंशातला गुणाकार 3 1 3 आणि गुणिले 3 गुणिले 95 3 5 15ला 5 हातचा 1 9 3 27 आणि 28 छेद 4 अधिक 400 काय 38 बरोबर काय x. याला भागलं 4 7 28 4 1 4 1 लिहिलेला 4 1 4 4 2 8 हे 71.25 आणि हे 71.25 आणि 438 हे ऍड केले तर काय होतात 71.25 अधिक 438 यांची बेरीज करा. काय होईल 71.25 आणि 438 ची बेरीज 509 होते. याचा आन्सर काय आला 509.25 बरोबर काय x. हे आला आपला ऑप्शन नंबर सेकंड याचा आन्सर आला. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहिलं की सिम्प्लिफिकेशन कसं करायचं, हे सगळं IBPS पॅटर्न आणि आपल्या टेटमध्ये ज्या प्रकारे प्रश्न येतात TITच्या एक्झाममध्ये त्या प्रकारे हे प्रश्न आहेत. ओके, हे 5 मार्काला 5 ते 6 मार्काला येणारे क्वेश्चन आहे आपल्याला मॅथमध्ये. त्याच्यामुळे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन कसं करायचं ते पाहिलं. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अप्रॉक्सिमेशन कसं करायचं ते पाहायचं. याची PDF आणखीन क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला आणि प्रॅक्टिसला आणखीन क्वेश्चन मी 25 ते 30 प्रश्न तुमच्या प्रॅक्टिससाठी माझ्या टेलिग्राम चॅनलवर सिम्प्लिफिकेशनची 25 ते 30 प्रश्नांची PDF टाकलेली, त्याच्यातून सराव करा, प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला या चॅप्टरचे मार्क तुमचे जाणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर आवर्जून करा.